नमस्कार, गोपकर लाईव्ह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आपण बघू शकता की आपण आलेलो आहोत भोपाळपट्टीमध्ये आणि सध्या खूप ऊन तपत आहे पुण्यामध्ये. यावर्षी जास्त ऊन तपत आहे, बघू शकता आपण. तर आपल्याला एक ज्यूस दुकानामध्ये आलेले आहोत. तर काही विचार प्रश्न दादा बोला. मला सांगा दादा की यावर्षी ऊन थोडी कम आहे का जास्त आहे? वो फुल ज़्यादा है, ज़्यादा है म्हणून तो माझा तिसरा क्लास चालू आहे. हो हा हा रस पिऊन कसं वाटतं तुम्हाला? मस्त एकदम गार गार. दादा तुम्हाला काय वाटते दादा, यावर्षी ऊन कशी आहे दादा? खूप ऊन आहे खूप. आमचं प्रचंड तोंड काळं झालंय, आमचं गोऱ्याचं हां काळं तोंड झालंय. ते आता पुरींनी केलंय, कोण केलंय ते नाही माहिती, पण केलंय. 10 रुपयात फुलगार. किती बी प्या. 10 रुपयामध्ये? 10 रुपयात किती बी. ही शीट आहे, त्यांना विचारा तुम्ही 10 रुपयामध्ये कसं देता. 10 रुपये गार गार 20ला फुल, 10ला हाफ. हां आणि ग्लास 30 रुपयाला आहे. मी तांब्यासही. दादा तुम्हाला एवढं महागाई आहे, तर हे पुरते कसं 10 रुपयामध्ये तुम्हाला? अभी नहीं बच रहे, आम सस्ता होगा तब बचेगा. हो क्या, मतलब अभी कुछ पैसे बच नहीं रहे? अभी महीने पे 2-4 हज़ार रुपये बचते हैं. अभी इसलिए पिछले साल आम सस्ता था तो अच्छा कमाई हुआ था. हाँ, इस बार कुछ नहीं कमाई? 3 महीने में 70,000 हुआ था. इस बार 8,000 हुआ खाली. हाँ क्या? 2 महीने से 8,000 हुआ. अभी सामने सस्ता होने वाला है. 8 तारीख के बाद सस्ता होगा तब हमारा 15-20 हज़ार महीने में बच जाएगा. हाँ. लेकिन अभी धूप की वजह से लोग तो बहुत आते होंगे, कस्टमर बहुत आते होंगे, तो होते ना बहुत आते हैं ना. बहुत आता है. ठीक. क्वालिटी भाई एक नंबर आहे इसका. घ्या. हा भाऊ, काय म्हणाल तुम्ही भाऊ? क्वालिटी एक नंबर आहे म्हणले. क्वांटिटी इन क्वालिटी एक नंबर. एक नंबर आहे ना. 10 रुपयात गार गार. 10 रुपयात गारगार. हा तर बघू शकता दादा बोलले की 10 रुपयात गारगार. माझं असं म्हणणं आहे की पुण्यातल्या हर एक माणसाने गारगार होण्याची जरूरत आहे. आता आंब्याचा ज्यूस फक्त 10 रुपयामध्ये, मला तर आश्चर्य वाटते की एवढ्या महागाईमध्ये 10 रुपयामध्ये कसे देऊ शकतात आंब्याचा ज्यूस. तर गोपकर लाईव्ह न्यूजमध्ये आपल्याला एवढं सांगण्यात आहे की 10 रुपयामध्ये गारगार होण्याची संधी आहे. 10 रुपये, फक्त 10 रुपये.